मित्रांनो, गुड मॉर्निंग. आजचा दिवस परत चालू झालेला आहे आपला आणि आजचं प्लॅनिंग आहे आपल्याला जायचं आहे आज इकडून देवप्रयागला आणि तिकडचे 2-3 तिकडचे स्पॉट आहेत ते बघायचे. आणि ह्या आपल्या रूमच्या विंडोमधून आलेला जो व्ह्यू आहे माउंटन्सचा तो व्ह्यू आहे. खाली बघा मार्केट सुमसान आहे, अजून सकाळचे 6 वाजलेले आहेत. तर चला आता तुम्हाला गुड मॉर्निंग आणि सुरुवात करूया आजच्या दिवसाची. पाहूया आपण आज काय काय एक्सप्लोर करणार आहोत, काय काय बघणार आहोत. ठीक आहे, चलो चलो. ते बघा समोर आंबेकर पण गाडीवरती दिसतात तुम्हाला. लवकर चलो चलो. मित्रांनो, हे बघा, हे आपलं हॉटेल होतं, हॉटेल शिवविलास. इकडे आपण कालचा आणि आजचा स्टे करणार आहोत. कालचा स्टे झालेला आहे, आता आपण स्टे करणार आहोत किंवा सकाळी आपण इथून निघणार आहोत. हे आपलं हॉटेल होतं आणि बघा त्या समोर बरोबर इकडे आपण मॅगी खातोय. इकडे मॅगीचं एक शॉप आहे. इथे मस्तपैकी आंबेकर साहेब सकाळ सकाळी आमचं गुड मॉर्निंग झालेलं आहे. दोघांनी चहा घेतलेला आहे विदाऊट साखरेचा. आणि इकडे तुम्ही बघू शकता, इकडे आपले अंकल जे आहेत ते तर मस्तपैकी हे मॅगी बनवत आहेत. तर 3 मॅगी आम्ही घेतलेल्या आहेत आणि 2 प्लेन मॅगी घेतलेल्या आहेत. साई ओमला पण मॅगी लागणार आहे. ते बघा तिकडे साई आणि ओम थोड्या वेळात येतील. हा रस्ता आहे या साईडचाच. आता अजिबात गर्दी नाही आहे, पण नंतर तुम्ही बघाल ना तर फुल गर्दी असते. मित्रांनो, नंतर तुम्ही वारा बघू, किती वारा येतो या ठिकाणी. भरपूर वारा आहे आणि थंडगार वातावरण आहे सध्या तरी. तर बघूया आता कसा प्रवास होणार आहे, काय काय बघायला मिळणार आहे. नक्कीच मजा येणार आहे. बघू आता मला ब्लॉग तर बघत राहा तोपर्यंत. तर आता आपल्या गाड्या तयार झालेल्या आहेत निघायसाठी. इकडे आपली माणसं पण तयार झालेली आहेत सर्व. श्रद्धा रेडी येते इथे. ओम पण मॅगी खातोय सकाळी सकाळी आणि ओमची पण तयारी झालेली आहे. ओम रेडी ना? चलो, मॅगी खाऊन ओम रेडी. लवकर काय मिळणार नाही खायला. तुम्ही काय खाल्लं का मॅगी वगैरे? कॉफी, चहा? ठीक आहे, चला. त्यांना चहा कॉफी नाही आहे. आमची सर्व विशाल पण रेडी आहे, तिकडे तयार झालेलं आहे विशाल निघायसाठी. आंबेकर साहेब रेडी आहेत. आमच्या गाडी आमची एक रेडी आहे बघा, इथे कृष्णा गाडी रेडी आहे. एक गाडी आमची गाडी येते आता 2 मिनटामध्ये. पेट्रोल भरायला गेलेली आहे. तर जर्नी स्टार्ट करूया आपण. ह्याला कुठे चाललो आहे आपण सध्या? आपण चाललो आहे आता ह्याला नाही, संगमला. देवप्रयागला चाललेलो आपण. ठीक आहे, संध्याकाळी. घेतलेले कपडे बघू. काय नाही, डायरेक्ट पाणी घेता येईल ना अंगावरती, पाणी शिंपडता येईल. त्याने घेतले, मग आपण पाणी शिंपडू अंगावरती. आणि काय बघूया काय करता येते ते. चल. ओमचे आणले. मग आपल्याला पण एखाद्या टॉवेल वगैरे येतात चालले असते ना, हाफ पॅन्ट वगैरे. टॉवेल आणलेला आहे, हाफ पॅन्ट टाकून घेतलं तर बरं पडलं असतं. ठीक आहे, चला बघूया. हे बघा मित्रांनो, हे समोर जे आहे ना, एक बंजी जम्पिंग आहे. इथून उडी मारली जाते पाय बांधून. तर येताना बघूया आता कोणाला इच्छुक आहे का उडी मारायला. हे बघा, हे बंजी जम्पिंग आहे. जाणार आहे बंजी जम्पिंगचा हा कारभार आहे. फर्स्ट टाइम बघतो हा सेटअप मध्ये, अजून बघितलेलं नाही. आज बघायची संधी मिळाली. हे बघा, हे असं आहे बंजी जम्पिंग. तू वरती उडी टाकायची खाली. दिसते तुम्हाला? हे बघा, हे सेटअप आहे. किती मीटरवरून, कुठल्या हेवरून असं चालू नाही वाटतं झालेलं. चालू होईल संध्याकाळी. ऑन द वे आहे आपण देवप्रयागला आणि थोडंसं मध्ये आता मार्केट आलेलं आहे. तुम्ही बघू शकता बऱ्याच ठिकाणी. हे बघा, तर मोठे मोठे डोंगर, दऱ्या मस्त आणि सर्व ठिकाणी नदी आहे. खाली बघा ब्रिज आहे, खाली नदीचं हे आहे. थोड्या वेळात पोहोचू आपण, मला वाटतं अर्ध्या तासामध्ये देवप्रयागला. आलो आपण अर्ली मॉर्निंग. नाही बघा, सर्व ठिकाणी कामं चालू आहेत. छोटे मोठे मार्केट्स आहेत. हे बघा, हे आपल्यासमोर एक देहरादून डेपोची गाडी चाललेली आहे. जशा आपल्याकडे रेड गाड्या असतात महाराष्ट्र डेपोच्या, तशा ह्या देहरादून डेपोच्या गाड्या आहेत. हे बघा, वरती हॉटेल्स वगैरे आहेत. बघूया त्याला. मित्रांनो, आपण देवप्रयागच्या जवळ आलो आहे. गाडी तो उभी केलेली आहे बघा. आणि ह्या पर्वतरांगा बघा, काय शांत पर्वतरांगा आहेत, एकदम मोठ्या मोठ्या. आपल्या गावाला पण असेच आहेत म्हणा, पण त्यापेक्षा हे पर्वत थोडे मला मोठे वाटत आहेत. पण ह्या ज्या मित्रांनो, ह्या ज्या पर्वतरांगा आहेत, ह्या सर्वात यंगेस्ट पर्वतरांगा आहेत. म्हणजे ह्या एकदम ठिसूळ आहेत. सर्व ठिकाणी तुम्हाला लँडस्लाईड दिसेल आणि याचं काही काळ्या दगडाच्या वगैरे अजिबात काही प्रकार नाही आहे. हे एकदम ठिसूळ पर्वतरांगा आहेत.
सर्वात नवीन पर्वतरांगामध्ये यांचं गिनलं जातं या उत्तराखंडमधल्या. आणि एकदम ठिसूळ आहेत सर्व ठिकाणी. लँडस्लाईड तुम्हाला बघायला मिळणार इकडे. बघा रोडला गाड्या बिड्या आहेत सर्व, त्यामुळे थोडंसं घाबरून झालं असतं. चार पण आहे बघा सर्व पर्वतरांगा. आलं जवळ आलं मी तर. एक साधारणतः 15 मिनिटामध्ये पुन्हा जाऊ आम्ही जागेवरती. हे बघा मित्रांनो, इथून ऋषिकेशवरून कर्णप्रयागला जायला नवीन काम चालू आहे रेल्वेचं. केवढे मोठे मोठे डोंगर यांनी होल पाडून बोगदा पाडून वगैरे केले. आणि खाली नदी बघा, आणि नदीचं पाणी बघा, इथं हिरवंगार ग्रीन पाणी आहे. हे बघा खाली, ते बघा. मित्रांनो, या गोष्टीसाठी एवढं लांब आलेलो आहे. देवप्रयाग हा देवप्रयागचा संगम आहे. देवप्रयाग म्हणजे काय तुम्हाला सांगतो मी आता बघा, की ही जी पुढे नदी चाललेली आहे बघा, ही या साईडला इकडे ही गंगा आहे. गंगाचा उगमस्थान आहे हे. गंगा इथे गंगा चालू होते बघा या साईडला. तिकडून वरतून आले ती भागीरथी आहे. ह्या साईडला आहे ती अलकनंदा आहे. या दोन नद्या जेव्हा एकत्र येतात तेव्हा मिळून इकडं हा गंगा तयार झालेली आहे. तर हे गंगेचं उगमस्थान आहे. ते आम्ही बघायसाठी खास इथं आलेलो देवप्रयागला. आणि हे इथून गंगा चालू झाली आपली. ही खालपर्यंत मेन गंगा आहे संपूर्ण. ती अलकनंदा आणि ही कुठली आहे अलकनंदा आणि अलकनंदा सारखं नाव आपलं विसरलं होतं. एक अलकनंदा आणि एक भागीरथी, सॉरी भागीरथी. एक अलकनंदा आणि एक भागीरथी, या दोन नद्या मिळून गंगा तयार झालेली आहे मित्रांनो. ही गंगा आहे. अतिशय अतिशय सुंदर दृश्य आहे. तुम्हाला दाखवतो खालती बघा. तुम्हाला तो उलटं दाखवतो मी कॅमेऱ्यामध्ये एक वेळा बघा. हे बघा मित्रांनो, भागीरथी अलकनंदा मिळून गंगा तयार झाली. ही गंगा आहे आपली. आणि खाली बघा तुम्ही एकदम क्लोजला खाली बघा, लोक खाली काही आंघोळ पण करतात खाली या संगमवरती. एक नंबर. आणि हा बघा दृश्य बघा समोरचं काय जबरदस्त आहे. उत्तराखंड देवप्रयाग. आणि हे बघा काय मस्त एरिया बघा. हा आहे मित्रांनो देवप्रयाग. अतिशय मस्त एरिया आहे. इथे वरती तुम्ही बघाल तर तुम्हाला दिसेल इथे संपूर्ण वरती छोटी मोठी दुकानं आहेत. लोक सर्व खाली फोटोज वगैरे काढतात. या साईडला इकडे आपली दुसरी गाडी अजून आलेली नाही आहे. हे आपली गाडी आली दुसरी गाडी, हां ती पण गाडी आपली आलेली आहे. बघा इकडे उभे आहेत आंबेडकर साहेब बरोबर. तिथे तर खाली तुम्हाला दाखवतो मी. तिथे खाली आपली सर्व माणसं उभी आहेत. हे बघा तिथून एकदम क्लिअर दिसतंय काय काय आहे ते. हे बघा इकडे सर्व आपली माणसं उभी आहेत आलेली. हे बघा इकडून हा असा आहे. हे काय करायचं आहे, खाली जायचं का? खाली जायचं मला. हे बघा खाली संगम, हा संगम आहे. एक नंबर आहे बघा. संपूर्ण एरिया एक नंबर आहे. तिकडे जाता नाही येणार. हा मी काढलाय फोटो संपूर्ण एरियाचा. एक नंबर दृश्य आहे बघा. मित्रांनो आता आपण आलेलो आहे कोडियाल बीचवरती. तुम्ही बघू शकाल किती एकदम निसर्गरम्य जागा आहे. गंगेचं पाणी वाहतं इकडे संपूर्ण. तिकडे तिकडे वाळू आहे सर्व. ह्या बाजूला हा हे आहे. आणि तिकडे तो ब्रिज आहे बघा, छोटा झुल्याचा ब्रिज आहे. आणि अतिशय उत्कृष्ट ही जागा आहे. आता खाली जायला मिळते का नाही संपूर्ण बघावं लागेल. खूप लांब आहे. इकडून खाली जायला रस्ता आहे. पण बघा किती जबरदस्त, खूप चांगली सिनेरी आहे. मस्त आहे एकदम. मित्रांनो ही तुम्ही कोडियाल बीच नावाची जागा आहे ना, एवढी मस्त आहे ना काय विचारून सोय नाही. एकदम जबरदस्त आहे. बघा तुम्ही बघत राहा काय नजारा आहे तो कोडियाल बीचचा. कोडियाल बीच उत्तराखंड एकदम जबरदस्त जागा आहे. हे खाली सर्व गंगा नदी धावते. अख्खी खाली गंगा नदी आहे. ते बघा खाली हे चालू आहे, राफ्टिंग चालू आहे. लोकांचं राफ्टिंग चालू आहे. हे पर्वत बघा काय मस्त. आणि हा ब्रिज बघा, हालतो ब्रिज आहे मात्र चालताना. मला भीती वाटते या गोष्टीची. तिकडे हे आहे बघ तिकडे ते मोमच्या मी धडपडतोय अगोदर. आणि हे बघा राफ्टिंग चालू आहे साईडला. आणि ह्या साईडला हा एकदम जबरदस्त काय सांगू तुम्हाला, तो हे शांतता आहे, पीस आहे. इथं जर माणूस बसला ना निवांत खुर्ची टाकून, शांतता आहे निवांत. मोबाईल नको, काही नको, काही नको. हे डोंगर दऱ्या बघत राहायच्या. खरी शांतता इकडे, खरी शांतता. फार मस्त, फार छान. ती वरती आपल्या गाड्या उभ्या आहेत तिकडे बघा त्या कॉर्नरला तिकडे. आणि तिकडून आम्ही खाली चालत आलेलो आहे. अतिशय जबरदस्त. आपली माणसं पण चालत आले हळूहळू. श्रद्धा आले, साई आले.
सासरे भाऊ आलेत आमचे आणि जबरदस्त आहे, एक नंबर आहे, एक नंबर, अतिशय एक नंबर. मित्रांनो इकडे बघा आपण वसिष्ठ जे आपले ऋषी होऊन गेले त्यांची गुफा आहे तिकडे. त्यांनी ह्या ठिकाणी तप केलेला आहे. तुम्हाला झाड दिसते मोठं, त्या झाडाच्या खाली तिकडे गुफा आहे त्यांची. ह्या गुफेत मी त्यांनी तप केलेला. आणि बरोबर त्या साईडला बघा इकडे मस्तपैकी ते गंगा नदी छानपैकी ते वाहते. हा संपूर्ण परिसर आहे गंगा नदीचा. तर हे एक आपण सेकंड स्पॉट आज इथे बघितलेलं आहे, वसिष्ठ ऋषींची गुफा. हे आपण आज बघितलेलं आहे इकडे. हे बघा असं झाड आहे इकडे तुमचं, आणि इथे संपूर्ण हा परिसर आहे. ओम म्हणतो ओमला आंघोळ करायची इकडे, पण ते कसं आपल्याला माहिती नाही की ते किती खोल आहे, कुठं काय आहे ते, त्यामुळे आपण तो कारभार करत नाही आंघोळीचा. पुढे बघू आपण, ठीक आहे. चला मित्रांनो.